Good morning, all. So, today we learn the next point, that is logical holding instruction versus discrete holding instruction. So, what is this logical and what is discrete, that we will see. So, open page number 320. 320 number page open kara. 12.9.9. That is logical holding and discrete holding, which is given in this particular point. So, let us see what is logical holding. So, in the previous lecture मी तुम्हाला एक प्रोग्राम सांगितला, प्रोग्रामिंग स्टॉप पुश बटन, इज इट और सिंगल डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर सर्किट. इन दॅट टाईम वी ऑलरेडी डिस्कस की आपण काय म्हटलं की या केसमध्ये तुमचा जो होल्डिंग कॉन्टॅक्ट आहे, होल्डिंग कॉन्टॅक्ट आपण बघा, लक्षात आठवा, होल्डिंग कॉन्टॅक्ट म्हणजे होल्ड ऑन कॉन्टॅक्ट. तर होल्ड ऑन कॉन्टॅक्ट आपण हार्डवायरमध्ये काय करतो की पुश एक वायर जी स्टॉप पुश बटनमधून किंवा फेजमधून होल्ड ऑन कॉन्टॅक्टला जाते कॉन्टॅक्टरच्या, आणि तिथून परत तुमच्या पुश बटनच्या पॅरल, म्हणजे होल्डिंग कॉन्टॅक्ट ॲक्च्युअली इज कनेक्टेड अक्रॉस दी स्टार्ट पुश बटन. व्हेअर ॲज इन PLC प्रोग्रामिंग, आपण PLC प्रोग्रामिंगमध्ये बघा पेज नंबर 319 मी तुम्हाला हा प्रोग्राम एक्सप्लेन केला होता. याच्यामध्ये आउट1 IN1च्या पॅरल काय आउट1 इन्स्ट्रक्शन. तर ही जी आउट1 इन्स्ट्रक्शन आहे, हा आउट1 आहे काय, हा PLCचा इंटरनल रिले आहे. तो ऑन झाला म्हणजे आउटपुट गेलं, तो ऑन झाला म्हणजे काय, इथे आउट1ला सप्लाय आला आणि तुमचा कॉन्टॅक्टर ऑन झाला. आता कॉन्टॅक्टर ऑन झाला, आपण पुश बटन सोडून दिलं स्टार्टचं, मग तो होल्ड होण्यासाठी त्याला सप्लाय पाहिजे. तर आपण तो काय केला, आउट1ची जी इंटरनल रिलेचा जो तुम्हाला फ्लॅग म्हटलं होतं मी, म्हणजे इंटरनल रिलेची एनो कॉन्टॅक्ट, तो आपण याच्या पॅरल लावला. म्हणजे ह्या केसमध्ये लक्षात घ्या, या केसमध्ये काय झालं की तुमचा ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट आपण वापरलेला नाही आहे. कोणाचा, कॉन्टॅक्टरचा. आपण काय वापरलं आहे की ही आउट1ची इन्स्ट्रक्शन, म्हणजे आउट1 एकदा PLCने आउट1 दिलं की त्याचाच एनो आपण इंटरनली सॉफ्ट कॉन्टॅक्ट वापरला आहे. दिस इज कॉल्ड लॉजिकल होल्डिंग. म्हणजे आपण होल्ड केलं आहे कॉन्टॅक्टरला, आपण कसं केलं आहे, लॉजिकली. ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट वापरला आहे का तुम्ही इथे, नाही. बट दिस इज कॉल्ड लॉजिकल होल्डिंग. नाउ what happen if we use the logical holding, that we will see, and then I will going to explain you what is logical holding and what is discrete holding. आता बघा, in stop start programming for motor we discussed in the previous section, we have used the address of the output for the holding instruction across the start instruction, is it, हे सांगितलं पेज नंबर 321. The output instruction will be held true once it is turned true due to start instruction. म्हणजे मी एकदा स्टार्ट पुश प्रेस केलं की माझी इन्स्ट्रक्शन ट्रू झाली, प्रोसेसरने आउट1ला इन्स्ट्रक्शन दिलं, आउट1 ऑन झाला, तुमचा कॉन्टॅक्टर ऑन झाला. आता बघा, PLCला कॉन्टॅक्टर ऑन झाला की नाही याचा काही फीडबॅक नाही आहे, कारण PLCचं काम काय होतं, आउट1ला इन्स्ट्रक्शन देऊन टाकणं. आता आउट1 दिलं, PLCच्या आउटपुटला सप्लाय आलेला आहे, आता कॉन्टॅक्टर ऑन झाला नाही झाला, PLCला काय करणार, कारण PLCला तुम्ही कॉन्टॅक्टर ऑन झाल्यानंतर त्याचा एखादा कॉन्टॅक्ट वापरला आहे का PLCला इनपुट म्हणून करण्यासाठी, नाही. म्हणजे इफ वी डोंट यूज दी ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट ॲज इनपुट टू PLC डोंट नो वेदर कॉन्टॅक्टर ऑन झाला की नाही झाला, मोटर ऑन झाली की नाही झालं. सो दॅट इज कॉल्ड लॉजिकल होल्डिंग. पण ह्या केसमध्ये देर इज नो गॅरंटी की तुमचा कॉन्टॅक्टर ऑन झाला असेल का, कारण PLCला ते पुढचा फीडबॅक आपण दिलाच नाही की कॉन्टॅक्टर ऑन झाला, त्याचं परत इनपुट दिलंच नाही आपण. ओके, सो द आउटपुट इन्स्ट्रक्शन will be held true once it is turned on due to start instruction and getting true, but there is no guarantee however that the actual motor starter connected to the output module has been energized or on. The only way to guarantee that the actual motor contactor has energized is to actually wire the holding contacts of the motor starter to input module. मग जसा आपण हार्डवायरमध्ये तो कॉन्टॅक्ट त्याच्या अक्रॉस कनेक्ट करतो, कोणाच्या, पुश बटनच्या अक्रॉस होल्ड करण्यासाठी, म्हणजे स्टार्ट पुश बटन जरी सोडलं तरी होल्डिंग कॉन्टॅक्टने होल्ड होईल, पण तो ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट वापरला आहे. इफ तोच कॉन्टॅक्ट आपण इथे स्टार्ट पुश बटनच्या अक्रॉस वापरण्याच्या ऐवजी आपण PLCला इनपुट नंबर 3ला जोडू. बघा फिगर नंबर 12.9.9ची ए फिगर बघा, M1, म्हणजे हा ॲक्च्युअल मोटरचा कॉन्टॅक्टर आहे. हा काय, ॲक्च्युअल मोटरचा कॉन्टॅक्टर इथे जोडलेला आहे. आणि मग ही IN3 ही जी इन्स्ट्रक्शन आहे, ही IN1च्या अक्रॉस आपण IN3 जोडला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण लॉजिकल होल्डिंग नाही केलं, आपण काय केलं, ॲक्च्युअल कॉन्टॅक्ट PLCच्या इनपुट नंबर 3ला दिला
आणि हा कॉन्टॅक्ट केव्हा ऑन होईल, जेव्हा मोटर ऑन होईल. आणि हा कॉन्टॅक्ट क्लोज झाला की इनपुट नंबर 3 म्हणजे एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन आपण IN1च्या अक्रॉस IN3 ही अगेन एक एक्झामिन ऑन इन्स्ट्रक्शन ही होल्ड झाली. म्हणजे IN1 जरी तुम्ही पुश बटन सोडून दिलं तरी हा IN3 म्हणजे M1 क्लोज झालेला आहे. IN3 एक्झामिन इन्स्ट्रक्शन 2 झालेली आहे आणि तुमचं सर्किट आता IN3 IN2 आणि आउट 1 असं तुमचं सर्किट हे कंप्लीट झालेलं आहे. समजलं. सो दिस इज कॉल्ड डिस्क्रीट होल्डिंग कॉन्टॅक्ट. हा कसा झाला म्हणजे हा होल्डिंग लॉजिकली नाही आहे, हा ॲक्च्युअल आपण जोडला आहे PLCला आणि तीच इन्स्ट्रक्शन आपण इथे होल्डिंग म्हणून IN3 म्हणून वापरली आहे. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन लॉजिकल होल्डिंग अँड डिस्क्रीट होल्डिंग. सो व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ दिस डिस्क्रीट होल्डिंग? युअर PLC there is a guarantee that motor is actual on. का? कारण PLCला इनपुट M1 हे केव्हा येईल, जेव्हा मोटर ऑन होईल तेव्हाच येईल. जर मोटर ऑनच झालं नाही तर कॉन्टॅक्टर ऑन होईल का नाही. म्हणजे मोटर ऑन कॉन्टॅक्टर ऑन झाली तरच मोटर ऑन होईल आणि कॉन्टॅक्टर ऑन झाला म्हणजे M1 ऑन झाला म्हणजे PLCला इनपुट मिळालं आणि इनपुट मिळालं म्हणजे तुमची ही इन्स्ट्रक्शन ट्रू झाली आणि मगच तुमचं सर्किट होल्ड होईल. सो दिस इज कॉल्ड दी डिस्क्रीट होल्डिंग, व्हेअर ॲज इन द प्रिव्हियस केस व्हॉट वी लर्न दॅट इज कॉल्ड लॉजिकल होल्डिंग. आता ह्याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आहे, तो मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये सांगतो. ओव्हरलोड बघा, इथे या सर्किटमध्ये ए सर्किट बघा, 12.9.9चं ए सर्किट बघा. इथे ओव्हरलोड मोटरच्या कॉन्टॅक्टरच्या सिरीजमध्ये जोडला आहे. म्हणजे इन केस इफ युअर मोटर गेट ओव्हरलोडेड दिस कॉन्टॅक्ट विल ओपन. आता बघा, जर इथे तुम्ही M1 हा जोडला नसता आणि जर समजा ओव्हरलोडने मोटरचा कॉन्टॅक्टर हा बंद होईल कारण त्याला न्यूट्रल मिळणार नाही, ओव्हरलोड ओपन झाला. अशा केसमध्ये PLCला कळालं असतं का की तुमची मोटर बंद झाली नाही, त्यामुळे PLC रनिंगच राहिली असती. ओके, म्हणजे PLC ऑनच राहिली असती पण मोटर बंद झाली. का बंद झाली? कारण हा ओव्हरलोड NC जो आहे हा ओपन झाला, न्यूट्रल डिस्कनेक्ट झाला कॉन्टॅक्टरचा, कॉन्टॅक्टर ऑफ झाला, पण PLCला कळालंच नसतं. पण अशा केसमध्ये देर इज अ प्रॉब्लेम विथ दिस सेफ्टी. का? अशा केसमध्ये आपल्याला माहिती आहे की आपला ओव्हरलोड काय करतो की व्हेन देर इज मोर लोड ऑन दी मोटर दी स्ट्रिप गेट हिटेड आणि त्या हीट झाल्या की त्या ओपन होतात आणि हा कॉन्टॅक्ट ओपन होतो आणि कॉन्टॅक्टर ऑफ होतो. आता मोटर ऑफ झाली हे PLCला कळलेलं नाही, PLCचं आपलं PLC चालूच आहे, आउटपुट दिलेलंच आहे PLCने. आता जेव्हा हा कॉन्टॅक्ट परत मोटर थंड होईल कारण बंद झालेली, ओव्हरलोड होऊन बंद झाली, परत थंडली हा कॉन्टॅक्ट परत क्लोज होईल. हा क्लोज झाला की ऑटोमॅटिक रिसेट होऊन जाईल आणि ऑटोमॅटिक मोटर परत चालू होऊन जाईल. का? कारण PLCने बंद केलेलं नाही आहे, कारण आपण PLCला इनपुट दिलेलं नसेल तर म्हणतोय मी, म्हणजे हा M1 नसता तर त्या केसमध्ये काय झालं असतं, तुमची मोटर परत ऑटोमॅटिक सुरू होऊन गेली असती. इट इज डेंजरस बिकॉज if any person is going to working on the motor, as the motor there is stop, motor will stop due to some problem, and if person is working on the motor and he don't know ki PLC चा supply चालू आहे की नाही, so in that case there may be a safety problem and therefore this discrete holding is important. Though logical holding is one of the option available, but discrete holding is important for safety point of view. So this is the difference between logical holding and discrete holding. In the next lecture I will explain you what is the importance of this overload contacts, which is given in 12.9.10. Okay, so there may be question on this, what is the logical holding and what is discrete holding, what is the difference between, what is the advantage of discrete holding or logical holding. So what is the advantage? Safety point of view, there is a guarantee for the PLC that the motor is on, that is the discrete holding.